एकीकडे 30-40 वर्षापासून जे घरं बनले आहे तिथे काही आरक्षण दिले, त्यांना आरएल दिलेले नाही आहेत आणि त्यांना काही ना काही कारण सांगून ते नाकारतात। परंतु तिथे आमदार खासदार यांच्या डीपीडीसी मधनं डेव्हलपमेंटची कामं झालेली आहे। जेव्हा प्लॉट त्यांनी घेतले त्यावेळेस एनआयटीने बांधकाम करताना त्यांना कुठेही रोखलं नाही, हे एनआयटीची चूक आहे आणि असं असताना आता त्यांना आरएल देत नाही। आता दुसरीकडे अशी बाब आहे की त्यांना जे कारण सांगून आरएल देत नाही आणि दुसरीकडे जर कोणी या एनआयटीच्या अधिकाऱ्यांना भेटला, काही देवाणघेवाण झाली तर तिथे ते आरएल मिळतं। याचं एक उदाहरण माझ्याजवळ आहे। या राघवेंद्र गृहनिर्माण सहकारी संस्था आहे, त्या संस्थेच्या लोकांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे की आमच्या 210 प्लॉट मध्ये 40,000 स्क्वेअर फीट जागा ही प्लेग्राऊंडची आहे। त्या लोकांनी एनआयटीला अर्ज केला की ही जागा या चिचमत मालापुरे लेआउटधारक त्याला आरएल देऊ नये। एनआयटीने त्याला कोर्टाचा निर्देश सांगून त्याचं उत्तर देऊन मोकळं केलं, परंतु काही दिवसांनी या प्लॉटला आरएल दिल्या गेलं। आता हे आरएल दिलं कसं? हे बिना कोणाच्या सांगण्याने किंवा काही व्यवहार झाल्याने दिलेलं नाही। जर मोकळ्या जागांवर तर तुम्ही आरएल देत नाही तर मग या 40,000 स्क्वेअर फीट जागेला राघवेंद्र गृहनिर्माण संस्थेच्या तुम्ही आरएल कसं दिलं, हा माझा मुख्य प्रश्न आहे। आणि मला वाटतं की कोर्टाच्या आदेशानुसार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या लेआउट मधील रहिवाशांनी पीआयएल सुद्धा टाकली होती, तरी सुद्धा यांना दिलं। मला वाटतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे राज्य शासनाकडून। हे एक प्रकरण नाही आहे, माझ्या मतदारसंघातलंही एक असंच प्रकरण आहे। याच्या व्यतिरिक्त एनआयटीने ज्या पीयू लँड होत्या, पीआय लँड होत्या, पब्लिक इन्स्टिट्यूशन, त्या वेगवेगळ्या संस्थांना दिलेल्या। मग त्या संस्था ज्या पर्पजसाठी त्या जागा दिल्या तोच वापर करत आहे की कमर्शियल ऍक्टिव्हिटी करत आहेत, असे अनेक प्रश्न आहेत त्या एनआयटी मध्ये। परंतु त्यांना संरक्षण देणं आणि सामान्य माणसांनी जर एखादा प्लॉट घेतला, एनआयटीची चुकी आहे, त्यांना घर बांधून दिलं, तिथं आरएल देत नाही, हे रिझर्वेशन वगळून त्यांना आरएल देण्याची प्रक्रिया करणार काय? आणि हे चुकीचे जे प्लॉटचा आरएल दिलेला आहे या मधल्या अधिकाऱ्यांची चौकशी देऊन आरएल कॅन्सल करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी ज्या संस्थेचा विषय सांगितलाय ते तपासून बघण्यात येईल आणि ज्या रीटचा ते या ठिकाणी उल्लेख करतायत त्या संदर्भामध्ये शासनानं त्यांचं नाव आहे कार्यवाही योग्य ती करावी अशा पद्धतीचे